नमस्कार, कांचन किचन रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज काय बनवायचं? आज आपण मसाला वांग बनवायचं। आज मसाला वांग्याची मला ऑर्डर आहे, त्यामुळे मी आज मसाला वांग बनवणार आहे। आणि या ठिकाणी मी मसाला पण घेतलेला आहे। हे पहा, शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, भाजून घेतलेला आहे। पुन्हा इथं जिरे पूड आहे, या ठिकाणी मसाला चटणी आहे, हळद पूड आहे आणि हे सुके खोबरे आणि लसूण यांची म्हणजे बारीक केलेलं आहे, पेस्ट नाही आहे, पाणी घातलेलं नाही आहे, पाणी घालायचं नाही आहे। आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे सर्व मसाले आपण एकत्र करायचे। मसाला चटणी, शेंगदाण्याचे कूट, जिरे, हळद पूड, मीठ आणि गरम मसाला किंवा गोडा मसाला असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये घालू शकता। आमचा चटणीमध्ये मसाला भरपूर असतो, त्यामुळे मी जास्त याच्यामध्ये मसाला वापरत नाहीये। तुम्ही वापरणार असाल तर वापरू शकता। आता याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। मीठ बघून घाला, कारण वांग्याला मीठ कमी लागतं। हे पूर्ण मसाला एकजीव झाला पाहिजे, अशा पद्धतीनं करायचं पूर्ण। हे पहा, तिखट याला थोडं झणझणीत असेल तर छान लागतं। हे पहा, मुटका तयार होतो। हे पहा, याच्यामध्ये पाणी वगैरे तेल काहीही वापरलेलं नाही। याच्यामध्ये सुके खोबरे, लसूण, कोथिंबीर असल्यामुळे ते हे पहा, या ठिकाणी थोडंसं मीठ घातलेलं आहे मी, कारण माझ्या चटणीमध्ये मीठ असतं। मिश्रण चांगलं हलवायचं, कारण आपल्याला हे वांग्यामध्ये भरायचं आहे। परवा मी उकड वांग शिकवलं होतं, आज हे मसाले वांग, कारण हे पाणी घालून शिजवायचं आहे, याची ग्रेव्ही तयार करायची आहे आपल्याला। हे पहा, आता असं भरून घ्यायचं। हे पहा, अशा पद्धतीनं आता हे सगळं आपण भरून घ्यायचं। याच्यामध्ये जास्त पण दाबू नका, कारण आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे। जास्त जर दाबून राहिलं तर तो कच्चा मसाला आत तसाच राहतो। आत थोडंसं पाणी गेलं पाहिजे शिजण्यासाठी, तेलाचा अंश गेला पाहिजे। हे अशा पद्धतीनं ही सगळी वांगी आता आपण अशी भरून घ्यायची। हे पहा, या ठिकाणी वांगी सगळी भरून झालेली आहेत। मसाला पण थोडा आपला शिल्लक आहे। आता आपण फोडणी टाकूया। हे पहा, पातेल्यात तेल घातलेलं आहे, तेल पण चांगलं तरसलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण जिरे घालायचे आणि लगेच जो मसाला आपल्याकडे शिल्लक राहिलेला आहे वांग्यातला, तो याच्यामध्ये घालायचा। प्रथम मसालाच घाला। जो वांग्यामध्ये भरताना जो शिल्लक राहिला होता मसाला, तो याच्यामध्ये घातलेला आहे। आता वांगी घाला। आता याच्यामध्ये अर्धा चमचा पुन्हा आपल्याला हळद पूड घालायची। आता हे मिश्रण चांगलं हलवायचं आणि याच्यामध्ये पाणी घालायचं। पाणी थंड घालायचं आहे, म्हणजे नॉर्मल आपलं गरम करून घालायचं नाही।
आणखीन थोडं पाणी लागतंय ना, कारण आपणाला ग्रेव्ही करायची आहे. पाणी थंडच घाला, गरम करून घालू नका, नाहीतर वांग काळं पडतं. आता हे चांगलं शिजू द्यायचं, याच्यावर झाकायचं नाही. हे पहा, आता याला उकळी आलेला आहे. आता आपण ह्याच्यावर टाकलं तरी चालतं, म्हणजे वांग लवकर शिजतं. उकळी आल्यानंतर झाकायचं. आता शिजल्यानंतर बघूया. हे पहा, आपलं वांग शिजलेलं आहे. आपलं हे मसाले वांग ग्रेव्हीचं तयार झालेलं आहे. आता मी बंद केलेला आहे गॅस. आता हे थोडं ग्रेव्ही जे तुम्हाला दिसते ही थोड्या वेळानं जसं जसं हे थंड होईल तसं तसं ती ग्रेव्ही घट्ट होत जाते. आता हे आपलं मसाला वांग तयार झालं आहे. बघा, दिसायला सुद्धा आतून कलर त्याचा आहे तसा हिरवा आहे. हे पहा, आपलं हे मसाला वांग तयार झालेलं आहे. तरी किती छान आलेलं आहे. वा, शेळ्या भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर खूप छान लागतंय. हे ग्रेव्ही मसाला वांगे म्हणतात त्याला. आणि तुम्ही आत जर उघडून बघितला तर आत वांग्याचा कलर आहे तसा पांढरा असतो आणि वरून हिरवा आहे तसा राहतो. मग तुम्हाला कसं पद्धतीने शिजलेलं पाहिजे, कच्चं पाहिजे, तसं तुम्ही ते काढू शकता. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद. हे पहा, या ठिकाणी आपलं हे वांग मसाले वांग तयार झालेलं आहे. तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलेलं असेलच, आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. बेल आयकॉन बटन दाबल्यामुळे तुम्हाला आमची नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील. 70, 80, 90च्या दशकातील ज्या काही महाराष्ट्रीयन ज्या काही थाळ्या आहेत, वेगवेगळे जे काही पदार्थ आहेत ते तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत. आणि त्या रेसिपी तुम्हाला निश्चितच आवडतील, हे आमचं आगामी आकर्षण आहे.